लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी 13, 14, 15 फेब्रुवारी 3 दिवस सलग वाटप करा. सरसकट बहिणींना वाटप करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. या जिल्ह्यांपासून सुरुवात करा. याच बँकेत पैसे टाकायला सुरुवात. कोणती आहे ती बँक, काय आहे, सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना आता पैसे वाटप तर होणारच आहेत. सोबत लाडक्या बहिणींना होळीनिमित्त साडी वाटप सुद्धा होणार आहे. आनंदाचा शिधा सुद्धा तिथं मिळणार आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहत आहोत. बघा, लाडक्या बहिणींना तिथं होळी सणानिमित्त आता साडीसुद्धा वाटपाचा कार्यक्रम हा होणार आहे. होळीची वाढणार गोडी. बहिणींना आता लाडक्या बहिणींना मिळणार साडी. लक्षात घ्या, 1500 रुपये तर मिळणारच, परंतु आनंदाचा शिधाने सुद्धा सणात गोडवा होणार. त्यामुळं कोणत्या लाडक्या बहिणींना ही साडी मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना आता आनंदाचा शिधा मिळणार, हे सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार, कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येणार, हे स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. बहिणींसाठी खुशखबर. योजनेसंदर्भात अदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची अपडेट. स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की आम्ही आज कोणत्या लाडक्या बहिणींना वाटप करणार आहोत ते आपण बघूयात. आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि आनंदाची बातमी म्हणजे अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं की कोणाचेही पैसे आम्ही वापस घेणार नाही आहोत. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना चिंता आहे की आपले पैसे वापस जातात का, तर असं होणार नाही. परंतु काही महत्त्वाचे अपडेट्स तिथं दिलेले आहेत, ते आपण सगळे डिटेल्स इथं जाणून घेणार आहोत. आता ते कोणता जिल्हा आहे जिथून ही सुरुवात होणार आहे आणि कुठपर्यंत हे वाटप चालू राहणार, हे आपण सगळं डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपल्याला सुद्धा फेब्रुवारीचा हप्ता हा मिळाला पाहिजे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळी एक ना एक डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. कारण सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हणजे आता लाडक्या भावांनी चेकवरती सही केलेली आहे आणि कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे. कशा प्रकारचा मेसेज असणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. 1500 मिळणार का 2100, याच्यावरती सुद्धा आता तोडगा निघालेला आहे. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. फेब्रुवारीचा हप्ता 2100 यायला हवा का, हे तुम्ही कमेंट करा. बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही की आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता 2100 द्या किंवा आम्हाला जानेवारीचा हप्ता आलेला नाही, तर तोपर्यंत सरकारला सुद्धा समजणार नाही की तुमचं म्हणणं काय आहे. तर कृपया करून पटापट कमेंट्स करा. तुमचा जिल्हा आणि तुमची बँकसुद्धा तिथं लिहू शकताय. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही तिथं लिहू शकताय. ज्यांनी कोणी अजून नवीन अर्ज केला नसेल त्यांनासाठी सुद्धा आनंदाची बातमी आपण बघणार आहोत. सोबत लाडक्या शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाची बातमी आहे. लाडक्या लेकींना सुद्धा खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता राज्य सरकारने दिलेली आहे. कारण नवीन योजनाची जी सुरुवात आहे ती झालेली आहे. बघूयात एक एक करून. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बघा, आजपासून वाटप होणार. 3 दिवस सलग वाटप होणार आणि 3 दिवस सलग मोबाईलवरती मेसेज हे येणार आहेत. विविध प्रकारचे असे मेसेज तुमच्या मोबाईलवरती दिसणार आहेत, ज्याच्यामध्ये आता लाडक्या बहिणींना त्यांच्या भावानं दिलेलं वचन हे कंप्लीट होणार आहे. कारण लाडकी बहिणींसाठी खूप महत्त्वाचे अपडेट म्हणजे आता जी लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा संपलेली आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणी याच प्रतीक्षेत होत्या की आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता किती. अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः याच्याबद्दल सांगितलेलं आहे की आम्ही जे आता अर्ज पडताळणी करत आहोत, तर त्या अर्ज पडताळणीमध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत. त्यानंतरच लाडक्या बहिणींची यादी ही तयार केली जात आहे आणि ही जी अर्ज पडताळणी आहे ही गेल्या 8 दिवसाखाली झालेली आहे. त्यामुळे पहिली यादी आज तयार आहे. त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे कसं करायचं सांगतोय. पहिला जो निकष लावलेला आहे म्हणजे हे निकष ऑलरेडी होतेच, परंतु आता त्याची कसून चौकशी केली जात आहे. तो पहिला नियम म्हणजे 4 चाकी वाहन. बघा, ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आपल्याला दिसेल अशा लाडक्या बहिणींना डायरेक्ट तिथं यादीतून काढलं जात आहे. त्यांचं दुसरं काहीच चेक केलं जात नाही, डायरेक्ट यादीतून त्यांना बाहेर काढलं जात आहे. कारण त्या लाडक्या बहिणी यासाठी पात्रच नाही आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे अशा लाडक्या बहिणींनी आता आशा धरू नये. कारण त्यांचा डेटा हा RTO कडून डेटा मागितला जात आहे. जर RTO कडे डेटा असला तर तुमचं तिथं पैसे डायरेक्ट कट केले जाणार आहेत. म्हणजेच फेब्रुवारीपासूनचा पुढचा हप्ता येणार नाही. आता ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी म्हणजे पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे येणार आहेत. सोबत बँकच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. आता दुसरा निकष आपण बघूयात. ज्या लाडक्या बहिणींकडं
2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आता झालेलं आहे. मागच्या 6 महिन्यात जर त्यांचं कमी होतं आणि ते वाढलेलं आहे तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता पैसे येणार नाहीत. लक्षात घ्या, आता अशा लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे येणार नाहीत, कारण तिथं कसून चौकशी केली जात आहे. आधार कार्डवरनं पॅन कार्ड लिंक असल्यामुळं पॅन कार्डवरनं तुमचं इन्कम टॅक्स कोण भरताय का हे सुद्धा समजत जात आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स जर कोण भरत असेल तर तिथं त्यांना सुद्धा आता पैसे येणार नाहीत. आता तुम्हाला माहिती आहे का तुमची बँक कोणती आहे, तुमचं बँक खातं कोणतं आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कारण कोणत्या खात्यात पैसे येणार हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर ते बँक मी तुम्हाला व्यवस्थित सांगणारच आहे, जिल्हे आणि बँक आपण बघणारच आहोत. व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा तिसरा निकष आहे ते म्हणजे सरकारी नोकरीमध्ये कोणी आहे का. सरकारी नोकरीमध्ये कोण घेत असेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. आणि शेवटचा निर्णय आहे तो म्हणजे एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ कोण घेत आहे का. जसं की तुम्ही आता एखादी संजय गांधी निराधार योजनासारखी जर कोणी घेत असेल योजना तर त्यांना दुसरा योजनाचा हप्ता आता मिळणार नाही. परंतु बाकीच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एकही हप्ता आला नाही त्यांना डायरेक्ट 12,000 रुपये मिळणार आहेत. 12,000चा डायरेक्ट मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे, कारण तुम्हाला एकही हप्ता आतापर्यंत आलेला नाही. त्याच्यामुळं आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 2 ते 3 कामं करायचे आहे. तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतोय, रेशन कार्ड अपडेट करा, कारण रेशन कार्ड अपडेट असेल तरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे आणि सोबत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे तरच तुम्हाला मिळतील. त्यामुळं ज्यांचं रेशन कार्ड अपडेट नाही अशा सर्व लाडक्या बहिणींना एकच सांगणं आहे, पटकन जेवढ्या जमेल तेवढ्या लवकर तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे आजच्या आज, कारण 15 तारीख ही लास्ट आहे. 15 तारखेपर्यंत हे जर काम नाही केलं तर तुम्हाला कुठल्याच बँकेत पैसे येणार नाहीत. त्यामुळे आता मी सांगतोय बँक कोणती आहे तर SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे हे जमा होणार आहेत. समजलं, अशा बँकेमध्येच पैसे येणार आहेत, सोबत पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे येतील. त्यामुळे तुमची बँक कोणती आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आता आपण बघूया तर तुमचा जिल्हा. बघा, जिल्हे जर पहिले आपण तर पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, धुळे, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा जिल्ह्यांपासून सुरुवात करा. अशी सगळ्यात मोठी अपडेट आत्ताची आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. सोबतच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता पडला की लगेच तुम्हाला गॅसचा सुद्धा हप्ता पडणार आहे. कारण गॅसचा सुद्धा हप्ता द्यायचा मागचं कारण काय, कारण फेब्रुवारीच्या हप्त्यात सगळ्या लाडक्या बहिणी ज्या बाद लाडक्या बहिणी आहेत, म्हणजेच ज्या बाद झालेल्या लाडक्या बहिणी आहेत, ह्या लाडक्या बहिणी निघून जाणार. त्यामुळं सरकारला कमी पैसे द्यावे लागणार, कारण जर आपण बघितलं तर आकडा जास्त होतो तर अर्ज बाद होत आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळत आहे अशाच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण आपण सगळ्यात महत्त्वाचे अपडेट हे आपल्या चॅनलमध्ये देत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.